नमस्कार. मी तुम्हाला शब्द दिला होता, की राम काय आहे हे सांगणार आहे. एक कोणीतरी अर्धवट ज्ञानी, उथळ, बापाच्या कमाईतून चारचाकी घेतलेली पोरगी, आपल्या मित्रांच्या सोबत कुठल्यातरी गावी फिरायला जाते आणि या गावात रामाला मानणारी लोक आहेत, असं म्हणून रामाविषयी अभद्र टिप्पणी करते. मी त्यात रामाविषयी केलेली अभद्र टिप्पणी ऐकवणार नाहीये, कारण ते ऐकवत नाही. म्हणून ऐकवणार नाहीये. पण कोण आहे राम? हा तिचा प्रश्न आहे. आणि जेव्हा असा प्रश्न एखाद्या अज्ञानी व्यक्तीला पडतो, तेव्हा त्या अज्ञानी व्यक्तीचं अज्ञान दूर करण्याची संधी आपण सोडू नये. म्हणून कोण आहे राम या प्रश्नाचं उत्तर त्या अज्ञानी कन्येला द्यावं लागेल. रामरक्षा उगाच म्हणत नाही आपण. रामरक्षेचा अर्थ आपण अनेक जणांच्याकडून समजून घेतलाय आणि अनलायझरवरही तो आपण सांगितलेला आहे. मखत्राता आहे राम. कौसल्येचा पुत्र रामाने आमच्या कोणत्या अवयवाचं रक्षण करावं आणि दशरथाच्या पुत्राने आमच्या कोणत्या अवयवाचं रक्षण करावं, आणि ती आर्त विनवणी केल्यानंतर रामचंद्रांनीही आम्हाला परिस्थितीशी लढण्याचं बळ द्यावं, इतकी ती रामचंद्रांची शक्ती. राम आमच्या सगळ्यात व्यापलेला आहे. ती कन्या तरीही प्रश्न विचारते, कोण आहे राम? काय आहे राम? मी ते वाक्य मात्र ऐकवतो. ऐका. राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे? कोण आहे राम? पाहिलं? मला एकच सांगायचंय, माझ्यासाठी ही संधी आहे. संधी काय आहे? ज्यांना राम माहित नाही अशांना माझ्या मनातला राम कळवावा. खरं सांगू, माझी वाणी सुद्धा थकून जाईल असा आहे राम. माझी बुद्धी तोकडी वाटावी असा आहे राम. उत्तुंग अशा हिमालय पर्वताच्या समोर उभं राहून एखाद्या ग्लासात भरलेल्या बर्फाच्या खड्यानं रंग टाकून काय आहे हिमालय हे जसं सांगता येत नाही ना, तसं माझ्यासारख्याला त्या उत्तुंग हिमालयाची ओळख करून देणं कठीण आहे. मिनमिनत्या दिव्यानी सूर्याला वाट दाखवायची नसते. फक्त सूर्य उगवेपर्यंत आपण आपला प्राण तोलून धरायचा असतो, कारण उद्या पुन्हा सूर्य उगवणार आहे. दिव्याचं काम तेवढंच असतं. माझ्यासाठी मी संधी यासाठी म्हणालो, की तिची आई वडील मोठे दुःखात दिसले. डोळ्यात पाणी होतं. रामजन्माच्या प्रसंगी आपण उत्सव साजरा करतो हे सांगत होते. पण दुर्दैवाने त्या माता पित्याला आपल्या कन्येलाच ते रामभक्तीचे संस्कार देता नाही आले. अडचण एक आहे, की हे असे उपटसुंभ बोलत राहतात, कारण त्यांना प्रत्युत्तर मिळत नाही. त्यांना राम काय हे कळत नाही. म्हणूनच तो राम सांगायला मी आलोय. काय राम आहे? कसा राम आहे? तो एकदा कळून घ्या ना. कोण आहे राम? चैतन्यात आहे राम, सत्संगाचा सुगंध राम, आनंदाचा आनंद राम, त्रिभुवन तारक आहे राम, सुखकारक हा आहे राम. कुठे आहे राम? श्रद्धा जेथे तेथे राम, शांती जेथे तेथे राम, सबुरी ठाई आहे राम, चैतन्याचे सुंदर धाम, निर्गुणी सुंदर आहे राम. पुढचा प्रश्न आहे, काय आहे राम? लावण्याचा गाभारा राम, कैवल्याची मूर्ती राम, चराचरातील स्फूर्ती राम, आत्म्या ठाई आहे राम, परमात्मा ही आहे राम, सगुणातही आहे राम, निर्गुणी सुंदर आहे राम. हा राम कसा आहे? जे जे मंगल तेथे राम, सुमंगलाची पहाट राम, सृष्टीचे ह्या चलन राम, कर्तव्याचे पालन राम, दुःख निवारक आहे राम. आमच्यातला राम कसा आहे? स्वानंदाच्या ठाई राम, सुंदर सूर तेथे राम, शब्द सुंदर तेथे राम, सकल जीवांच्या ठाई राम, वात्सल्याचे स्वरूप राम, सुंदर माधव मेघश्याम, दशरथ नंदन रघुवीर राम,
अयोध्यापती योद्धा राम, रघुपती राघव राजा राम, राम नाम सुखदायक राम. हे सुखदायक नाम का बरं आहे? हे सुख कसं देत आहे? सकल सुखाचा सागर राम, चराचरातील जागर राम. राम भक्त नित स्मरतो राम, कुशल व गायनी स्मरवतो राम. हनुमंताच्या हृदयी राम, जानकी वल्लभ राजस राम. चराचरातील आत्मा राम, समर्थ वचनी रमला राम. कुलभूषण रघुनंदन राम, राम गायिनी रमतो राम. स्वरांकुराच्या हृदयी राम, भक्ती रंगी खुलतो राम. दाशरथी हा निज सुखधाम, कौसल्यासुत हृदय निवास. राजीव लोचन पुण्य निध्या, सीतापती कैवल्य प्रमाण. पत्नी परायण सीताराम, लक्ष्मण छाया दे विश्राम. आदर्शाचा आदर्श राम, एक वचनी हा देव महान. हा आमचा राम असा आहे. कोण आहे राम या प्रश्नाचं उत्तर आहे. नुसता कोण आहे राम देऊन जमणार नाही. म्हणून मी कोण राम आहे, कसा आहे राम, कुठे असतो राम, त्याचं आमच्या आयुष्यातलं स्थान काय, या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील ना. पुन्हा कोणी जर कोण आहे राम असा प्रश्न विचारला ना, तर समजावून सांगितलं जाणार नाही. तुकारामांच्या भाषेत हाती जोडा घेऊन उत्तर दिलं जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज